इस मौके पर मौजूदा समाजी सियासी माशी हालात पर भी गुफ्तगू हुई। मशहूर तरक्की पसंद अदीबा बेटी ललिता नायक, मशहूर सोशल एक्टिविस्ट मनोहर यलवत्ती इस इजलास से खिताब किया। इन तमाम अफराद ने कहा कि चंद ताकतें अपने सियासी फायदे के लिए समाज में नफरत फैला रही हैं। हिंदुओं के दिलों में मुसलमानों का खौफ और मुसलमानों के दिलों में हिंदुओं का खौफ पैदा करते हुए समाज को डिवाइड करने की कोशिशें की जा रही हैं। मुल्क की दौलत और वसाइल चंद मुट्ठी भर लोगों के हाथों में कैद हो रही है, लिहाजा चंद लोगों की चांदनी है, जबकि मुल्क की अक्सरियत मसाइल परेशानियों में मुब्तला है। इन तमाम हालात को ध्यान में रखते हुए समाज के हर शख्स को अपनी जिम्मेदारी अदा करना चाहिए। मैं समझती हूँ ये सेंट्रल गवर्नमेंट है ना, मोदी गवर्नमेंट, वो हिंदू मुस्लिम करके दो टुकड़ा कर दिए हैं। वो हिंदू लोगों के ये दिमाग में एक इंजेक्ट हो गया है। मुस्लिम लोग अभी हमें छोड़ते नहीं, वो बहुत ज़्यादा जनसंख्या है उनका, वो हिंदुओं को भगा देते हैं, मुस्लिम राज्य बनाते हैं। इतिहास ऐसा उनके दिमाग में भर दिए हैं। इसलिए तो हिंदू लोग इतना मुस्लिम पर ये हो रहा है, तो भी क्यों बोलते नहीं, एक शब्द भी नहीं बोलते हैं। मुस्लिमों को ऐसा क्यों ये कर रहे हो, उनको एक क्या बोलते, हिंसा बोलते ना, ऐसा हिंसा क्यों दे रहे हो करके बोलते नहीं कोई भी। ये डरते हैं मुस्लिम लोग, एक अभद्रता है इनको, क्या करता है आगे क्या होता है करके इनको एक भय, इनसिक्योरिटी वो फीलिंग हो रहा है। हिंदुओं को ये अगर बाहर गए तो हमें अच्छा हो जाता, हम हिंदुस्तान करके हम बहुत अच्छी तरह से रहते करके ये समझ रहे हैं। लेकिन इनके सिर पर एक अच्छा पत्थर फेंकने के लिए अभी तैयार है वो, ये अभी मालूम हो रहा है नहीं उनको। खाली ये जो कोई मिलियन वाला है ना, उनको अदानी जैसे लोगों को ये, और ये पुरोहितशाही बोलते ना, उनको ये अच्छी तरह से देख रहे, उनको ये हिंदुस्तान जो है, ये इंडिया उनके लिए है करके बता रहे हैं। फिर समझ रहे हैं संविधान चेंज कर देते हैं, संविधान तोड़ फेंक देते करके बोले तो भी ये लोग चुप रहे। ये सभी लोग इसके बारे में विचार करना पड़ता है, उनको नहीं, खाली मुस्लिम क्रिश्चियन को नहीं, सभी लोगों को, जो गरीब है, जो किसान है, जो महिलाओं हैं, जो SC ST माइनॉरिटीज, सभी को ये बहुत बड़ा मुश्किल का दिन आ जाता है। अच्छे दिन नहीं, बहुत मुश्किल का दिन है। आपने कहा कि मिसअंडरस्टैंडिंग फैलाई जा रही है, लेकिन जब हिस्ट्री हम देखते हैं तो सब लोग मिलजुल कर रहते हुए आए। कोई किसी को भगाया नहीं, कोई किसी को कुछ नहीं किया, सब लोग जो है सब बहुत अच्छी तरह से संविधान है ना, जो संविधान चल रहा है इसलिए अच्छे है। ये संविधान में जो ये कर रहे हैं ना, कट करने को देख रहे हैं, इसलिए प्रॉब्लम है। ये मालूम कर लेना पड़ता है, हिंदू या मुस्लिम या क्राइस्ता कोई भी हो, ईसाई कोई भी हो, ये बीजेपी को भगा दिए तो सब बराबर होता है। वो एक ही मार्ग रास्ता है। एक दिन जो वोट डालते वो एक दिन का चिंतन है ना, वो 5 साल तक बहुत काम करता है, ये समझ लेना है। ಒಂದು ಇವತ್ತಿನ ಸ್ಥಿತಿ ಗಂಭೀರವಾಗಿದೆ। ಇವತ್ತು ನಿರುದ್ಯೋಗ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಿದೆ, ಜನ ಓದ್ತಿದ್ದಾರೆ, ಯುವಜನರ ಕೆಲಸಗಳು ಸಿಗ್ತಿಲ್ಲ। ಇನ್ನೊಂದು ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಆಗಿದೆ, ಜನರಿಗೆ ಊಟ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಿಲ್ಲ, ಊಟ ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ಅಕ್ಕಿ ತಿಂತಾ ಇದ್ದಾರೆ, ಆದರೆ ಪೌಷ್ಟಿಕಾಹಾರ ಇಲ್ಲ। ಮಕ್ಕಳು ಮಹಿಳೆಯರು ಮುಖ್ಯವಾಗಿ ದೊಡ್ಡ ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ತಿದೆ, ಪೌಷ್ಟಿಕಾಹಾರ ಸಿಗ್ತಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ। ಇವತ್ತು ಮುಖ್ಯವಾಗಿ ಪ್ರೋಟೀನ್ ಸಿಗ್ತಿಲ್ಲ, ಅದು ಹಾಲಿರಲಿ ಅಥವಾ ಮೀಟ್ ಮಾಂಸ ಇರಲಿ, ಹಾಲಿರಲಿ ಕಾಸ್ಟ್ಲಿ ಇದೆ, ಅದು ತಿನ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಿಲ್ಲ, ಆ ಥರ ಸ್ಥಿತಿ ಇದೆ। ಮೂರನೇ ವಿಷಯ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತದೆ। ಎಲೆಕ್ಟೋರಲ್ ಬಾಂಡ್ಸ್ ವಿಷಯ ಬಂದಾಗ
ಎಷ್ಟು ಕೋಟಿ ಇವರು, ಅದು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಡೈರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಏನಾಗಿದೆ, ಯಾವ್ಯಾವ ಕಂಪನಿಗಳು ಸರಿ ಇಲ್ಲದ ಮೆಡಿಸಿನ್ಸ್ ಮ್ಯಾನುಫ್ಯಾಕ್ಚರ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೋ ಅವ್ರದ್ದು ದುಡ್ಡು ತೊಗೊಂಡು ಎಲೆಕ್ಟ್ರೋಲ್ ಬಾಂಡ್ಸ್ ತೊಗೊಂಡು ಅವ್ರನ್ನ ಫ್ರೀಯಾಗಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಇವತ್ತು ಹಾನಿ ಆಗ್ತಿರೋದು ಒಂದು ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಲಾಭ ಆಗ್ತದೆ, ಆದರೆ ನಮ್ಗೆ ಹಾನಿ ಆಗ್ತದೆ, ನಮ್ಮ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ. ಇಂಡಿಯಾ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಬೇರೆ ಥರ್ಡ್ ವರ್ಲ್ಡ್ ಕಂಟ್ರೀಸ್ ಎಲ್ಲ ಮೆಡಿಸಿನ್ಸ್ ಇಂಡಿಯಾದೇ ಹೋಗ್ತವೆ, ಅವ್ರು ಸಫರ್ ಆಗ್ತಿದ್ದಾರೆ, ಅದಾಗ್ತದೆ. PM ಕೇರ್ಸ್ ಫಂಡಲ್ಲಿ 40% ಖರ್ಚೇ ಆಗಿಲ್ಲ, ಎಷ್ಟೋ ಜನ ಸತ್ತೋದ್ರು, ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಡ್ ಸಿಗದೆ, ಆಕ್ಸಿಜನ್ ಸಿಗದೆ ನಮ್ಮವರು. ಓಕೆ, ಅದಕ್ಕೆ ಖರ್ಚು ಮಾಡಿಲ್ಲ ಅವರು. ಪ್ಲಸ್ PM ಕೇರ್ಸ್ ಅಂತ ಹೆಸರಲ್ಲಿದೆ, ಆದರೆ ಅದು ಪಬ್ಲಿಕ್ ಇಲ್ಲ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಯಾವುದು, ಸ್ವಲ್ಪನೂ ಪಾರದರ್ಶಕತೆ ಇಲ್ಲ ಅಲ್ಲಿ, ಆ ಥರ ಸ್ಥಿತಿ ಇದೆ. ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಏನು ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಇಲ್ಲ, ಆ ಥರ ಸ್ಥಿತಿ ಇದೆ. 5 ವರ್ಷ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ ಇವರು, 10 ವರ್ಷ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ. ಎಲೆಕ್ಷನ್ ಟೈಮಲ್ಲಿ ಎಲೆಕ್ಷನ್ ಗೆಲ್ಲಬೇಕು ಅಂತ ಅದಕ್ಕಾಗಿ ಜನರನ್ನು ಬೇರೆ ಬೇರೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ದಿವಸ ಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ಇನ್ನೊಂದು ದಿವಸ ಇನ್ನೊಬ್ಬರು ಅದೇ ಪಾರ್ಟಿಯವರು ಮಾತಾಡ್ತಾರೆ ತಮಿಳವರೇ ಟೆರರಿಸ್ಟ್ಗಳು ಅಂತ. ಇನ್ನೊಂದು ದಿವಸ ಅವ್ರು ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಯಾರೋ ಒಬ್ಬರು ಪೊಲಿಟಿಷಿಯನ್ನು ನಾರ್ತ್ ಇಂಡಿಯಾದವರು, ಓಕೆ, ಅವರು ಮಾಂಸ ತಿಂತಿದ್ದಾರೆ ನವರಾತ್ರಿ ಟೈಮಲ್ಲಿ ಅಂತ. ನವರಾತ್ರಿ ಮಾಡಲ್ಲ ನಾವಿಲ್ಲಿ, ಗೊತ್ತೇ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ನವರಾತ್ರಿ ಏನು ಅನ್ನೋದು ನಮಗೆ, ಓಕೆ ಅಂತಾರೆ. ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ದಿವಸ ಮೊನ್ನೆ ಜರ್ನಲಿಸ್ಟ್ ಅವರು ಚೆನ್ನೈಯಲ್ಲಿ ಫಿಶ್ ತಿಂತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದೊಂದು ದೊಡ್ಡ ಇಶ್ಯೂ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಇವರು ಡಿಸೈಡ್ ಮಾಡ್ತಾರೆ ನಾವು ಏನು ತಿನ್ನಬೇಕು, ನಾವು ಯಾವ ಥರ ಬಟ್ಟೆ ಹಾಕ್ಕೋಬೇಕು, ಯಾರನ್ನ ಮದುವೆ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ಈ ಥರದ್ದು ಇದೆಲ್ಲನೂ ಓಟ್ಗಾಗಿ ಮಾಡ್ತಿರೋದು. ಆದರೆ ಜನರನ್ನು ಬೇರೆ ಬೇರೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ದ್ವೇಷ ಹರಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ಥರ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಜಾಸ್ತಿ ಆಗಬೇಕು. ಯಾವ ರೀತಿ ಅಂದರೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಧರ್ಮದವರು, ಬೇರೆ ಬೇರೆ ಜಾತಿಯವರು, ಬೇರೆ ಬೇರೆ ಬ್ಯಾಕ್ಗ್ರೌಂಡವರು ಒಂದಾಗಿ ಬಂದು ನಾವು ತೋರಿಸ್ಬೇಕು. ಓಕೆ, ಕರ್ನಾಟಕ ಒಂದು ಸರ್ವ ಜನಾಂಗದ ಶಾಂತಿಯ ತೋಟೆ, ಅದನ್ನು ಹಾಗೆ ಇಡನ್ನ, ಇಲ್ಲಿ ದ್ವೇಷ ಹರಡುವುದು ಬೇಡ ಅಂತ. ನನ್ನ ಹೆಸರು ಮನೋಹರ್ ಎಳವರ್ತಿ, ಸೋಷಿಯಲ್ ಆಕ್ಟಿವಿಸ್ಟ್.